धावांचं लक्ष समोर, राईट अप ओव्हर द विकेट. मारा या ठिकाणी करण्यासाठी जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता, थोडंसं खाली राहिला होता आणि तेच करार गोलंदाज म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते पिण्या. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय आणि पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. 18 धावांचं लक्ष समोर आहे. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागेल, इंटेलिजंट क्रिकेट खेळावं लागेल, सिंगल डबलला कन्वर्ट करावं लागेल, थोडंसं प्रेशर कुठेतरी मात्र न घेताना खेळावं लागेल. उलटा चेंडू होता, यावेळेला चेंडूला खेळला जातो विश्वनाथ जाधव, एक चाणाक्ष क्षेत्ररक्षक, डिपमिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुढे वेगाने झेपावतोय. तत्पूर्वी एक धाव अर्जित केली जाईल चेतनाच्या बॅटमधून आणि विकेट स्पोर्ट्स मायकोप संघ जाऊन पोहोचतोय. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचतोय बिनबाद 1 अशी स्थिती पाहायला मिळते. पहिल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा यावेळेला यॉर्क पद्धतीचा चेंडू होता, अप्रतिम. ज्या पद्धतीने आपण पाहतो यॉर्क पद्धतीने मात्र या चेंडूला ओळखलं गेलं होतं आणि तेवढीच तीक्ष्ण नजर असल्या कारणानं आपण पाहतो या चेंडूला व्यवस्थित कन्वर्ट केलं गेलं. मनोजच्या बॅटमधून एक धाव येते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 2. या धावसंख्येवर 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 2 धावा या स्कोरबोर्डवर 18 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करताना आपण पाहतोय 2 धावा फलकावर लागल्या आहेत. फुलटॉस चेंडू होता मात्र या ठिकाणी लालच दिली गेली आणि विश्वनाथ जाधव ऑस्ट्रेलियन कॉफी बुक स्टाईल सुरेख झेल आपल्याला पाहायला मिळते. 1,11,111 रुपये मंडलाला, 1,11,111 रुपये मंडलाला. योदान कोणी केला, योदान कोणी केला या पालघरच्या शतकाला. योदान कोणी केला, योदान कोणी केला या पालघरच्या शतकाला. थँक्यू 2 धावा स्कोरबोर्डवर लागल्या आहेत. 4 चेंडूंचा खेळ झालाय. अशाच प्रकारची धून मात्र एकता चषकापासून पाहायला मिळाली, चांदीपच्या मैदानापासून. आणि तेव्हापासून वेगवेगळ्या पद्धतीने मात्र आपण पाहतो की चषक होतात आणि ते टायटल मात्र पाहायला मिळतं. या वर्षात सुद्धा बहुजन विकास आघाडी ट्रॉफी मोठ्या दिमागदार पद्धतीने मात्र पार पाडली जाईल चांदीपच्या मैदानात. धावांची गती जर आपण पाहिली तर 2 या धावसंख्येवर 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 2 अशी स्थिती पाहायला मिळते. संतोष जाधव विकेट टेकर गोलंदाज आहे, परंतु इथे मात्र शार्प माइंडेड मात्र खेळाडू मनोज त्याला सामोरे जाताना पाहायला मिळेल. कुठेतरी डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून खेळावं लागेल या 2 फलंदाजांना. पाहायचंय पुन्हा एकदा संतोष जाधव आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना राईट मुहूर्त विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज. कारण टोटल जर आपण पाहिली तर थोडीशी लो आपल्याला पाहायला मिळते, परंतु क्रिकेटमध्ये छोटी धावसंख्या ही क्रिकेटमध्ये मोठी वाटू लागते. यावेळेला ओळखलं ऑफ साईडला मात्र चेंडूला खेळलं गेलं. धीरज झा पुढे सरसावतोय. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. धावांची गती 1 ने पुढे सरसावली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय. पिण्याने ओळखलं, पिण्याला का बोलवलं गेलंय, मला वसईमधून पालघरमध्ये का बोलवलंय याचं मुख्य उदाहरण मात्र देताना आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला फुलटॉस चेंडू होता, कन्वर्ट केला जातोय. पायाचं काजू मात्र पुढे सरसावतोय, झोकतोय आणि 2 धावांवर मात्र काही रोखू शकणार नाही या फलंदाजांना. 2 धावा येत आहेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचते पहिल्या षटकांच्या अखेरीस 5 या धावसंख्येवर. विजयासाठी लक्षात घ्या 6 चेंडू आहेत आणि 6 चेंडूमध्ये 13 धावांचं लक्ष समोर असेल. यानंतर होणारा सामना प्रेस्टिज ऑफ वाडा वर्सेस चामुंडा वॉरियर्स. चला ऐकूया एक छोटीशी धून, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटपटूची खान, इथे क्रिकेट जीव की प्राण, इथे क्रिकेट जीव की प्राण प्राण प्राण. या पालघर जिल्ह्याची शान, पालघर चषकाचा सन्मान. या पालघर जिल्ह्याची शान, पालघर चषकाचा सन्मान. थँक्यू 6 चेंडूंचा खेळ शेष आणि 13 धावांचं लक्ष समोर. विश्वनाथ जाधव सारखा एक घातक गोलंदाज ज्याच्याकडे वेग आहे, दिशा आहे, परंतु इथे मात्र ती कामगिरी करावी लागेल. चामुंडा वॉरियर्स संघाचा आपण निर्णय कळवा. तर एका साईडला मनोज ॲबिलिटी खेळाडू, कॅपेबिलिटी या खेळाडूकडे आहे. कुठल्याही क्षणाला मात्र मॅच फिरवण्याची ताकद, क्षमता या खेळाडूकडे आहे. पाहायचे दोन्ही खेळाडू मात्र मातब्बर आहेत. कागदोपत्री जरी मातब्बर असले तरी सुद्धा मात्र ऑन फील्ड तुम्हाला चांगल्या प्रकारचं
परिपूर्ण खेळावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला 100% झोकावं लागतं. यावेळेला ऑन साईडला फ्लिक केला जातोय. काजू मात्र पुढे सरसावतोय. तत्पूर्वी एक धाव वर्जित केली जाईल. मनोज यावेळेला मन्या मात्र स्वतःवर निराश होताना स्ट्राईक रोटेट होते, परंतु जास्तीत जास्त स्ट्राईक घेण्याचा मनसुबा असेल. एका साईडला जर आपण पाहिलं तर गोलंदाज विश्वनाथ तर जगदीश स्ट्राईक 8 कडे पाहायला मिळतोय. यावेळेला करण्याचा प्रयत्न सेकंड टाइम मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. ग्रिप सुटली जाते आणि निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना आपण पाहतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर 6 आणि संतोष जाधव आपण पाहतोय, ज्याच्याकडे शांत स्वभावाचा आहे. भरपूर वेळा मी त्याला पाहिलेला आहे. खेळाडू वृत्ती मात्र या ठिकाणी दर्शवताना पाहायला मिळतोय. धावांची गती 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावा, 4 चेंडू आणि विजयासाठी 12 धावा. प्रति चेंडू मागे 3 धावेची सरासरी. चांगल्या प्रकारचं व्हेरिएशन करण्याची ताकद किमया या खेळाडूकडे आहे. तर एका साईडला जास्तीत जास्त स्ट्राईक जर मन्या या खेळाडूला दिली तर कदाचित सामना या ठिकाणी झुकू शकेल. पाहायचं आहे शेवटचा चेंडू पडेपर्यंत भविष्यवाणी देणं म्हणजे मूर्खपणाची गोष्ट आहे क्रिकेटच्या या दुनियेमध्ये. चेंज ऑफ पेस मात्र अप्रतिम सुरक्षित रक्षण. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, कंट्रोल केलं, स्वतःला ओळखलं, स्वतःला मात्र या ठिकाणी प्रश्न विचारला की मला मात्र रिस्क घेण्याची गरज नाही आहे. एक धाव त्या ठिकाणी मात्र धीरज झा बॅकअप साठी गेला होता. एक धाव येते, 7 धावा, 3 चेंडूंचा खेळ झाला. आता मात्र 3 चेंडू आणि 11 धावा. 3 चेंडू आणि 11 धावा हे सामन्याचं समीकरण. विश्वनाथ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. तर आशुतोष व्यवहारे सांगत असतील की गोलंदाजी करताना मेडलला येऊ नको. या वेळेला मात्र थोडस दिशाहीन चेंडू पाहायला मिळतोय. एकदा वर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न मात्र या ठिकाणी फेकी व्यवस्थित येत नाहीये. पहा कुठेतरी मात्र नतीजा सोसावा लागेल. 2+1 3 धावा. आता मात्र पुन्हा एकदा ट्विस्ट या सामन्यामध्ये येताना पाहायला मिळतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 10 धावा. चेंडू आहेत 3 आणि 3 चेंडू मध्ये 8 धावांचं लक्ष समोर. विकेटच्या बाबतीत तुलना केली तर या ठिकाणी आपण पाहतो 4 गडी बाद झाले प्रतिस्पर्धी संघाचे. आणि एका साईडला जर आपण पाहिलं विकेट स्पोर्ट्स मायकोप या संघाचे जर आपण विचार केला तर एकच गडी बाद झालाय. याचाच अर्थ 3 चेंडू मध्ये 7 धावा विकेट व्यवस्थित सामावून ठेवल्या आणि 7 धावा जर केल्या तर नक्कीच या ठिकाणी विजयाची आगेकूच करेल, यात काही शंका नाही आहे. परंतु विश्वनाथ जाधव कदाचित टर्निंग पॉइंट जो चेंडू याच्या अगोदर पाहायला मिळाला का. यावेळेला ब्लॉकमध्ये चेंडू होता. अप्रतिम सुरेख लेंथ लाईन. अप्रतिम अशा पद्धतीने मात्र घातक चेंडू फेकावे लागतील. स्लो पॉइझन म्हणून ओळखले जातात या चेंडूला. 3 चेंडू आणि विजयासाठी 8 धावा. 2 चेंडू आणि 8 धावा. 2 चेंडू आणि विजयासाठी 8 धावा. विश्वनाथ जाधव हा चेंडू निर्णायक असेल. यावेळेला मात्र जबरदस्त अटॅकिंग फलंदाजी. मी म्हटलं होतं या खेळाडूकडे मात्र ती क्षमता आहे. तू शेर तो मैं सवा शेर, तू सवा शेर तो मैं बंपर शेर. व्हॉट अ स्ट्रोक. 1 चेंडू आणि 2 धावा. 1 धाव जरी आली, 1 धाव तुम्हाला करावीच लागेल, लक्षात घ्यायचं आहे. पालघर शहराचा संदीप परदेशी कमिटी अध्यक्ष स्थान. हर्षळ पामाले टेंबोडी गावचा हाय मोठा सल्लागार. थँक्यू थँक्यू. 1 चेंडू आणि 2 धावा. 1 धाव जर आली तर या ठिकाणी मायकोप संघ विजयी ठरेल. परंतु 1 धाव तुम्हाला करावीच लागेल, लक्षात घ्या, लक्षात घ्यायचं आहे. 1 धाव तुम्हाला करावे लागेल. असे सामने मात्र टेनिस क्रिकेटला सुरुवात झाले आणि असे सामने होत असतील तर येणाऱ्या मात्र दिवसांमध्ये एक चांगल्या प्रकारचे सामने आपल्याला पाहायला मिळतील. संघर्ष अजून सुद्धा मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. पाहायचं आहे मने ज्या पद्धतीने मात्र खेळ करतोय. म्हटलं होतं या खेळाडूकडे ती क्षमता आहे, अबिलिटी आहे. म्हणूनच मी म्हटलं होतं हे 2 दिग्गज कलाकार मात्र टेनिस क्रिकेटचे पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. जरी एक्सपिरियन्स विश्वनाथ जाधव याच्याकडे मोठ्या संघांमधून असला तरी सुद्धा चांगल्या संघांमध्ये मात्र वर्णी लागली जाते मन्याची. परंतु विश्वनाथ जाधव किमया करेल का. हा चेंडूला मात्र व्यवस्थित दिशा देईल का. तर एका साईडला फॉरवर्ड डिफेन्स खेळेल की मोठा फटका खेळेल. मात्र या ठिकाणी जणू काही मुंबईची ट्रॅफिक लागले असं क्षेत्रक्षण मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना विश्वनाथ जाधव ठिकाणी पंच मात्र कळवत आहेत, कारण ॲक्युरेट पंच आहेत. तुम्हाला मात्र एकाच मुमेंटला एकाच
वेळेला मात्र तुम्ही ती पोझिशन फक्त घेऊ शकता. पुन्हा एकदा एक चेंडू एक धाव. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. एक चेंडू 2 धावा. 1 धाव जरी आली तरी सुद्धा संघ विजयीची आगेकूच करेल. या वेळेला इंटू द गॅप मध्ये आणि मोठ्या संघाला मात्र परतीचं तिकीट मिळवून दिलं आहे. जिथे टर्निंग पॉइंट ऑफ द धावा पाईपच्या इशाराला आणि तिथे कुठेतरी सर्व रिदम मात्र या ठिकाणी टिकला गेला. जबरदस्त गोलंदाजीचं तृप्तकरण केलं गेलं होतं परंतु षटकाराला म्हणून म्हटलेलं मित्रांनो युवा पाठीमागचं सोबत हे महत्त्वाचं नसून तो अंतराळ किती सकाळ देतो हे खूप महत्त्वपूर्ण आहे. सांग तुझ्या मनान काय करतय कोणे देशी नेऊ कोणे गावी नेऊ सांग तुझ्या मनान काय करतय कोणे देशी नेऊ कोणे गावी नेऊ सांग तुझ्या मनान काय करतय. DJ Vibe in the mix.